शिवकालीन खेड्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी अप्रतिम असं हे सुंदर आखीव रेखीव आणि शिवकालातच घेऊन जाणारे हे पाटलांचं घर पाहायला मिळालं. त्या काळातल्या जुन्या पुरातन वस्तू, पितळी भांड्याचाच वापर त्या काळामध्ये केला जात होता. म्हणून त्या काळातल्या मावळ्यांचं जीवन हे आरोग्यदायी होतं, तंदुरुस्त होतं, शक्तिवान होते मावळे. आज मोठ्या प्रमाणामध्ये जर्मन आणि स्टीलचा आणि प्लास्टिकचा वापर मानवी जीवनामध्ये झाला. म्हणून मानवाला, मराठी माणसाला अनेक आजार झालेले आहेत. परंतु या लाकडी आणि पितळी भांड्यामुळं माणसाला, मराठी मावळ्यांना कुठल्याही प्रकारचा रोग होत नव्हता. हे त्या काळातले हंडे, पितळेचे हंडे, पितळेंच्या कळशा, चरवी, सर्व काही भांडी जी आहेत हे त्या काळातले आहेत. आणि हा सदर पाटील आणि पाटलीनबाई जेवण झाल्यानंतर मस्तपैकी छान असं बसलेले आहेत. निवांत गप्पा, पान सुपारी खाणं. हा पानपुडा पाटलीनबाईच्या समोर आणि ही पाटलीनबाईचा हा संदूक, पेटी, हे घर, अप्रतिम असं हे छत, त्या काळातले अडचित्ते, वगैरे त्या काळातली चंगाळी, घाट्याची चंगाळी, देवळी, सुंदर असा वाडा आपल्याला या शिवकालीन खेड्यामध्ये पाहायला मिळतो. त्या काळातलेच कपडे, त्या काळातल्या सर्व वस्तू, सुंदर असा हा चौक आणि हे तुळशी वृंदावन. या तुळशी वृंदावनाची पूजा करणारी ही माता माऊली अगदी त्या काळच्या सर्व निरागस भावाचं वर्णन आपल्याला या पाटलाच्या वाड्यामध्ये पाहायला मिळतं. अतिशय छान, सुरेख, मनाला भावून जाणारा आणि आठवणीत राहणारा असा हा पाटलांचा वाडा, शिवकालीन गाव आपल्याला या प्रतापगडाच्या पायथ्याशी पाहायला मिळतं.